हा परिक्रमा मार्ग आहे, मैयाच्या वरच्या बाजूला येतो। इथे मारुतीरायांचं मंदिर आहे। जय जय रघुवीर समर्थ, स्वधामासी जाता महाराम राजा। हनुमंत तो ठेविलायाची काजा, सदा सर्वदा रामदासांसी पावे। खडी गांजिता ध्यान सांडो निधावे, जय जय रघुवीर समर्थ। महारुद्र हनुमान की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। नीलकंठेश्वरापासून तिकडच्या पलीकडच्या बाजूला हनुमंतेश्वर मंदिर लागलं आणि त्या हनुमंतेश्वर मंदिरामध्ये तिथे हनुमंतांनी तपश्चर्या केलेली होती। ते ठिकाण पाहिलं आणि त्याच ठिकाणी हनुमंतेश्वराच्या भगवान शंकराची पिंड हनुमंतांनी स्थापन केलेली, मारुतीरायांनी स्थापन केलेली। त्याच्याच बाजूला समर्थ रामदास स्वामींनी मारुतीरायांची स्थापना केलेली आहे। कधी गेला तर निश्चित पहा। आणि तिथून पुढे नीलकंठेश्वर आहे मंदिर, राहण्याची व्यवस्था आहे। आणि तिथून मग सकाळी मी निघालो आणि मैयाच्या तटाने पुढे आल्यानंतर तटाने साधारण एक 5-6 किलोमीटर पुढे आल्यानंतर पुढे एक संगम लागला नदीचा। त्या नदीचं नाव काय? कर्जन नदीचा आणि मैयाचा तिथे संगम आहे। आणि त्या संगमावरून होडीने त्या बाहेर आम्ही अलीकडे आलो आणि आल्यानंतर तिथून एक ते 2 किलोमीटर अंतरावर पाटणा अशा नावाचं एक गाव आहे। तर तिथे अचानक रस्त्यावरून जाते वेळेस हे मारुतीरायांचं मंदिर दिसलं। याचा इतिहास असा आहे की इथे पाटणा नावाचं गाव या ठिकाणी होतं आणि मैयाच्या पुरामुळे त्या गाव हे वर गेलं दुसरीकडे, पण मारुतीराया इथेच राहिले आणि मारुतीरायांचं हे मंदिर आहे। मारुतीरायांची स्थापना समर्थ रामदास स्वामींनी केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्रातील आपले समर्थ रामदास स्वामी यांनी या मारुतीरायांची स्थापना केलेली आहे 350 वर्षापूर्वी। याचा अर्थ समर्थांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे हे सिद्ध होतं आहे, कारण जागोजागी समर्थांनी स्थापन केलेले मारुतीराय आपल्याला दिसत आहेत। त्याच्यावरून आपल्याला समर्थांच्या धाटीचा मारुती, जर तुम्ही चाफळला गेलात 11 मारुती जर पाहिले तुम्ही, तर या पद्धतीचेच मारुती तुम्हाला समर्थांनी स्थापन केलेले भारतभर पाहायला मिळते। समर्थांची ही धाटी वीर मारुती म्हणतात त्याला। हे हात वर, चपेटाचा हात वर आहे इकडे आणि इकडच्या बाजूला गदा आहे वर आणि शेंदूर खूप असल्यामुळे स्पष्ट मूर्ती थोडी दिसत नाही आहे, पण एकंदरीत पाहता इथे खाली पायाखाली राक्षस आहे। जसा चाफळचा वीर मारुती आहे 11 मारुतीपैकी एक, तसेच ही मूर्ती आहे आणि जवळपास 5.5 फुटाची ही मूर्ती आहे आपल्याला पाहायला मिळते। गावकऱ्यांनी बऱ्यापैकी हा इतिहास प्रयत्न केला पण हल्ली नाही मूर्ती, तर मूर्ती इथेच ठेवावी लागली त्यांना। इथं गणपती बाप्पा आहेत, इतरही आहे, मंदिर इथल्या इथंच राहिलं। गावकऱ्यांना त्यांचा हा इतिहास कळल्यानंतर खूप आनंद वाटला। त्यांनी सांगितलं की मागे इतिहास आम्हाला कळला होता थोडाफार, पण 400 वर्षापूर्वीची मूर्ती आहे, आम्हाला आमच्या पूर्वजांनी, वडिलांनी, आजोबांनी सांगितलं होतं, पण स्थापन कोणी केलं हे समजलं नाही। पण त्यांना महाराष्ट्रातील समर्थ रामदास स्वामींनी ही स्थापन केलेली मूर्ती म्हटल्यानंतर खूप आनंद वाटला। त्यांनाही माहिती होतं की महाराष्ट्रातील कोणत्या संतांनी हे केलेलं आहे, पण स्पष्ट माहीत नव्हतं तेवढं। पण हे सगळं पाहिल्यानंतर, हे सगळं व्यवस्थित सांगितल्यानंतर त्यांना विश्वास पटला आणि ते आता गावकऱ्यांनी सांगितलं की म्हणजे इथं या मंदिरामध्ये आम्ही समर्थ स्थापित मारुतीराया हनुमंताचं मंदिर
रामदास स्वामी स्थापित असं पाटीक करून इथं आम्ही लावू असं गावकऱ्यांनी सांगितलं आहे. तर हे मारुतीरायांचं आपल्याला आज दर्शन झालेलं आहे. परिक्रमा मार्गामध्ये मैयाच्या तटावरच वरच्या बाजूला थोडं पाटणा या गावाच्या सुरुवातीला हे मंदिर आपल्याला पाहायला मिळालं. जय जय रघुवीर समर्थ. हे व्हिडिओ काढण्यासाठी मदत जी झाली ज्ञानेश्वर माऊली गावठे पुण्याची आहेत. ते त्यांनी मोबाईल दिल्यामुळे त्यांच्या याच्यामुळे हा व्हिडिओ झाला. नक्कीच सबस्क्राईब करा, चॅनल पहा, पुढे पाठवा माहिती. सगळ्यांना माहिती होत्या की समर्थांनी जागोजागी मारुतीरायांची स्थापना केलेली आहे. गाव तिथं मारुती ही संकल्पना रामदास स्वामींचीच होती. आपण परिक्रमा मार्गामध्ये कुठं मारुतीरायांचं दर्शन झालं समर्थांचं, तर पलीकडच्या तटावर काही ठिकाणी समर्थांनी स्थापन केलेले मारुतीराय आहेत असं कळालं मला. तर तिथेही आपण पोहोचूया. नर्मदे हर. जय जय रघुवीर समर्थ.